तर दुसरीकडे राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप विरोधात निवडणूक लढण्याची तयारी केलेले प्राजक्त तनपुरे आता भाजपात प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। तनपुरेंची गेल्या काही दिवसातली वक्तव्य आणि सुरू असलेल्या गाठीभेटी पाहता त्यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या राहुरी दौऱ्यामध्ये तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार का याची आता उत्सुकता आहे। पाहूया हा रिपोर्ट। निवडणुकीने काय राज्याच्या राजकारणामध्ये काय सत्ता बदल होणार नाहीत, आहे ते सरकार असणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये सर्वांमध्ये संभ्रम आहे। सगळ्या गावातल्या लोकांना वेळ देऊन बोलवलेलं आहे। हे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे। अर्थात त्यांची हीच ओळख पुढच्या काही दिवसांनी कायम असेल का याची चर्चा राहुरीच्या राजकारणात सुरू झाली। त्याचं कारण म्हणजे तनपुरेंची बदलत चाललेली भाषा। या निवडणुकीने काय राज्याच्या राजकारणामध्ये काय सत्ता बदल होणार नाहीत, आहे ते सरकार असणार आहे। आणि मग इथल्या काही स्थानिक प्रश्नावरती मी थांबायची भूमिका घेतली। स्वर्गीय शिवाजी करराव कर्डिल यांचं निधन झालं होतं, त्याबद्दलची देखील सहानुभूती होती। सर्व बाबीवरती मी 6 तारखेला माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। पण आता कार्यकर्त्यांमध्ये सर्वांमध्ये संभ्रम आहे, नेमकं काय करायचं काय नाही। म्हणून आज दिवसभर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या लोकांना वेळ देऊन बोलवलेलं आहे। त्यांची काय मतं जाणून घेऊन तर भूमिका स्पष्ट होईल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राहुरीत विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी प्राजक्त तनपुरे सज्ज झाले होते। मात्र उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी आणि राजकीय वर्तुळातल्या चर्चा पाहता तनपुरेंचा प्रवास भाजपच्या दिशेनं होत असल्याची चर्चा सुरू झाली। तर दिवसभर तनपुरे कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेण्यात व्यस्त असतानाच विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी त्यांची भेट घेतली। बंद खोलीत या दोघांची सुमारे तासभर चर्चा झाली। भेटीतल्या चर्चेबाबत जेव्हा माध्यमांनी राम शिंदेंना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बोटाकडे बोट दाखवून सुदर्शन चक्रावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला। काय सुदर्शन चक्र फिरतंय आणि काय निर्णय होतोय ते आपल्याला थोड्या वेळात कळेल। त्यानंतर संध्याकाळी झालेल्या अक्षय कर्डिल यांच्या प्रचार सभेत प्राजक्त तनपुरेंचे चुलते अरुण तनपुरे दाखल झाले। अरुण तनपुरे हेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। आतापर्यंत ते प्रचारात कुठेही दिसले नव्हते, मात्र ते अचानक भाजपच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं। प्राजक्त तनपुरे भाजपात जाणार असल्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांच्या राहुरी दौऱ्यात तनपुरेंच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे, शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा एक जुना जाणता नेता हा आपल्यातनं गेला आहे। हे बाय इलेक्शन आहे, तुम्ही या इलेक्शनमध्ये जर माघार घेतली तर महाराष्ट्राचा जो आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून अशा प्रकारे आपण निर्णय घ्यावा। आणि एका मिनिटामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली। राहुरीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या विरोधात लढण्याची तयारी करणारे तनपुरे या पोटनिवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी भाजपमध्येच गेले तर आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।